नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काही जबराट असा प्रोमो रिअल आउट झाला आहे. त्यामध्ये आता इकडे सारंगला जे काही सगळं सत्य असतं राजकुमारचं ते 7 वर्षानंतर कळतं. आता इकडे सारंगने त्याच्या बाळाचा जीव वाचवलेला असतो आणि आता इकडे सारंग डायरेक्टच राजकुमारची धिंड काढतो. आता इकडे सारंगला ते सगळं सत्य कशा प्रकारात कळतं, आता इकडे सावलीकडनं तिचं बाळ कसं काय हिरवल्या जातं ते सगळं सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फारच जबरदस्त असणार आहे, अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे डायरेक्टच त्यांना सावली पण बोलते, हे माझे दोघीही बाळ मला सारंग सरांना दाखवायला नेले पाहिजे असं म्हणून आता इकडे सावली पण प्रेक्षकांना आहे ना तिथून निघते हॉस्पिटल बंद सगळ्या घरातल्यांना ही बातमी देण्याकरता. आता इकडे राजकुमारचे जे काय गुंड राहताना ते गुंड डायरेक्टच सावलीला रस्त्यामध्ये असे किडनॅप करणार असता. आता इकडे राजकुमार पण म्हणतो त्या गुंडांना, तुम्हाला काही देखील एक झालं ना सावलीला तुम्हाला आहे ना किडनॅप करून टाकायचं आहे बरं. सावलीचं जे काय ते बाळ असेल ना त्या बाळाला पण तुम्हाला आहे ना मारून टाकायचं आहे बरं. त्या बाळाला तुम्हाला संपवून टाकायचंय बरं. असं मी तुम्हाला सांगतोय तसंच तुम्ही करायचं बरं. तुमचं डोकं अजिबात काही देखील एक चालवायचं नाही. त्या बाळाला घ्यायचं त्या डायरेक्ट असं दरीत फेकून द्यायचं. आता प्रेक्षकांनो ते गुंड पण तसंच करणार असता. आता इकडे रात्रीची वेळ असते. आजूबाजूला फार असा पाऊस पडू लागत असतो बरं. सावलीला काही देखील एक सुचत नसतं. तिथे गाडी एक पण नसते बरं. सावली फार असा लिफ्ट मागायचा प्रयत्न करू लागत असते. सावली बोलते, प्लीज 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 मला लिफ्ट द्या बरं. कोणी पण काही देखील एक गाडी थांबवत नसतं आणि तो थोडासा सुनसानीचा पण असा रस्ता असतो बरं. आता ते गुंड पण प्रेक्षकांनो मागून येतात. ते गुंड डायरेक्ट सावलीला पकडता. ते गुंड सावलीला फार असे मारू लागत असता बरं. ते गुंड सावलीला फार असे त्रास देऊ लागत असता. आता इकडे सावली बोलते, हे सगळं काय होऊन बसलं बरं, हे सगळं काय होते. आता प्रेक्षकांनो तिथेच बाजूला नाशी मिरचीची ही पूड असते. आता सावली बरोबर ती मिरचीची पूड घेते, त्या गुंडांच्या डोळ्यामध्ये टाकते आणि तिथनं पळते. प्रेक्षकांनो तेवढ्याच त्याच वेळामध्ये तिथे ना आता ट्रेन पण येते. आता सावली पण ट्रेनमध्ये सपकन अशी उडी मारते. सावली पण ट्रेनमध्ये बसून तिथनं जाऊ लागत असते बरं. आता प्रेक्षकांना त्यांच्या मागे जो काय तो गुंड असतो ना, एका गुंडाला ती मिरचीची पूड काही देखील एक लागलेली नसते. आता तो गुंड पण ना फारसा सावलीचा पाठलाग करू लागत असतो. आता तो गुंड प्रेक्षकांना डायरेक्ट साडकन त्या सावलीला एक काठी मारतो. सावलीला काठी मारून तिचं जे काही एक बाळ असतं ना ते बाळ डायरेक्ट तो आता त्याच्या हातामध्ये घेऊन घेतो. एक बाळ त्यांच्याकडनं सुटलेलं असतं आणि एक बाळ त्यांना असं मिळालेलं असतं गुंडांना. आता इकडे सावलीला फारसं टेन्शन आलेलं असतं. सावली बोलते, वाचवा वाचवा वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, हे सगळं काय होतंय बरं. आता ट्रेन बदली एक बाई पण बोलते, अगं तू अजिबातच हिच्यातनं ट्रेन बंद उडी मारू नको बरं. चालते ट्रेन आहे, तुला काही होऊन जाईल बरं. तुझ्या बाळाचं मग कोण पुढे बघेल बरं. तू अजिबात काही देखील उडी मारू नको. आता इकडे सावलीला खूप असं वाईट वाटत असतं. सावलीला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं बरं. आता प्रेक्षकांना त्याच रस्त्याने सारंग पण जात असतो बरं. आता इकडे ते गुंड पण त्या बाळाला दरी बजाशे फेकणार असता. आता इकडे सारंग पण प्रेक्षकांनो काय मस्त तिथे एंट्री घेतो. आता इकडे सारंग साड 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 त्या गुंडाबरोबर फायटिंग करू लागत असतो. आता सारंग त्या गुंडांना फार असं मारू लागत असतो. एक गुंड असतो तो त्या बाळाला फार असा त्रास देऊ लागत असतो. तिला मारायचा प्रयत्न करत असतो संपवण्याचा. आता ते गुंड पण त्या बाळाला पण त्रास देता आणि सारंग कसा मस्ता प्रेक्षकांनो त्या बाळाला त्या गुंडापासून सोडून लावतो आणि त्या गुंडांना तो असा पळून लावतो बरं. आता इकडे सारंग पण त्या बाळाकडे पाहतो. ते बाळ जे काही असतो ना प्रेक्षकांना एकदम असं शांत पडलेलं असतं बरं. ते बाळ एकदम असं काही देखील हालचाल करू लागत नसतं बरं. आता इकडे सारंगला 440 वॉटचा फार मोठासा झटका लागतो. सारंग बोलतोय, सगळं काय होतंय बरं, हे बाळ का बरं हालचाल करत नाही बरं, हे सगळं काय झालं बरं. सारंगला पण प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. सारंग बोलतो, ह्या बाळाबरोबर काही वाईट साईड असं झालं नसेल ना. आता इकडे सारंग बोलतो, काही देखील एक झालं नाही, ह्या बाळाला मला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये असं नेलं पाहिजे. पण प्रेक्षकांनो तिथे आजूबाजूला ना काही देखील एक असं हॉस्पिटल जवळ नसतं. तिथनं हॉस्पिटल फार असं लांब असतं, 2 तासाच्या अंतरावर असतं तिथनं हॉस्पिटल. ते गुंड त्या बाळाला फार असे दूर आणलेलं असतं बरं त्या गुंडांनी. आता इकडे सावली बोलते, माझं बाळ माझ्यापासून हिरावून गेलं बरं, असं अजिबात होता कामा नये. आता इकडे सावली पण डायरेक्ट चैन होडते आणि डायरेक्ट ती जी काही ट्रेन असते ती ट्रेन तिथेच अशी थांबते. आता इकडे सावली पण त्या ट्रेन बंद उतरते आणि आजूबाजूला बाळाला शोधण्याचा प्रचंड असा प्रयत्न करू लागत असते. पण ती जी काय ट्रेन असते ती अशी प्रचंड अशी पुढे आलेली असते. सावलीला काही देखील तिथनं दिसत नसतं. आता इकडे रात्रीची वेळ असते. सावलीला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. आता इकडे सावलीच्या हातामध्ये एक बाळ पण असतं. आता इकडे सावली फार असा शोधू लागायचा प्रयत्न करत असते बरं तिच्या बाळाला. आता इकडे सावली बोलते, काही देखील एक झालं ना तरी मला ते बाळ मिळालंच पाहिजे बरं. आता प्रेक्षकांनो इकडे सारंग पण बोलतोय, सगळं काय होऊन गेलं बरं, हे सगळं काय होतंय बरं, हे बाळ आता कसं काय जिवंत होईल बरं. आता इकडे सारंग बोलतो, इथे जवळच एक देवाचं मंदिर आहे, मला लवकरात लवकर तिथे ह्या बाळाला नेलं पाहिजे. तिथे आता जवळच प्रेक्षकांनो एक विठुरायाचं मंदिर असतं. आता इकडे सारंग पण त्या बाळाला विठुरायाच्या मंदिराच्या इथे घेऊन येतो. सारंग आता विठुरायाला बोलतो, देवा लवकरात लवकर ह्या बाळाला ना तुम्ही बरं करा बरं, तुम्हीच ह्या बाळाला लवकरात लवकर बरं करू शकता बरं. आज मी तुमच्याकडे काही देखील एक मागणार नाहीये बरं, या बाळासाठी आज मी मागतोय बरं, लवकरात लवकर तू ना देवा ह्या बाळाला
बाळाला नीट कर बरं, ह्या बाळाबरोबर काय झालंय बरं, ह्या बाळाला तू जीवदान दे बरं, असं सारंग बोलू लागत असतो. आता प्रेक्षकांनी ते विठुरायाचा काय मस्त असा चमत्कार होतो. त्या चमत्कारने जे काही आता बाळामध्ये काही जे काही प्राण नसतो ना, तो प्राण त्या बाळामध्ये आलेला असतो. आता इकडे बाळाला पण जीवनदान असं मिळतं. ते बाळ असं हालचाल करू लागत असतात. आता इकडे सारंगला प्रचंड असा आनंद झालेला असतो. सारंग बोलतो वा वा वा, एकदम मस्त काम झालं बरं. आता इकडे सारंग पण बोलतो ह्या बाळाला मला लवकरात लवकर त्याच्या आईकडे दिलंच पाहिजे बरं, याची आई कुठे असेल बरं. आता इकडे सारंग पण आजूबाजूला फार असा बघू लागत असतो. सारंग बोलतो ह्या बाळाची आई आहे का कुठे. आता प्रेक्षकांना आजूबाजूला कोण काही देखील एक बाई नसते. आता इकडे सारंग बोलतो ह्या बाळाला इथे सोडून जाता कामा अजिबात नाही बरं, ह्या बाळाला मी लवकरात लवकर घरी घेऊन गेलंच पाहिजे असं म्हणून आता इकडे सारंग पण त्या बाळाला ना घरी घेऊन येतो. आता इकडे सारंग त्या बाळाला घरी घेऊन येतो. प्रेक्षकांना आता इकडे राजकुमार असतो. राजकुमारला प्रचंड असा टेन्शन आलेलं असतं. राजकुमार एकदम असा घाम फुटतो. राजकुमार बोलतो काय हे बाळ इथे आलंच कसं काय बरं, हे सारंगचं बाळ इथे आलंच कसं काय बरं, हे बाळ ह्या बाळाला तर मी मारून टाकायचा प्रयत्न केला होता ना, मी सुपारी दिली होती नाही, ते आलंच कसं काय बरं. आता प्रेक्षकांना इकडे राजकुमार पण पुन्हा त्या गुंडांना कॉल करतो बरं. राजकुमार त्या गुंडांना कॉल लावून बोलतो बरं हे सगळं काय झालं बरं, सारंग त्या बाळाला घेऊन घरी आला आहे बरं, ते बाळाला तुम्हाला मी मारून टाकायला लावलं होतं, हे सगळं काय केलं बरं तुम्ही. आता ते गुंड पण बोलता अहो साहेब तो माणूस किती असा डेंजर आहे बरं, आम्ही 4-5 जण होतो, आम्हाला 4-5 जणांना खाऊन उरला बरं तो माणूस, त्या माणसाने आम्हाला धो धुवून काढलं बरं, तो माणूस आमच्याकडनं ते बाळ घेऊन गेला बरं. एक बाळ आमच्या तावडीमध्ये आलं होतं आणि एक बाळ त्या बाईकडेच होतं बरं, पण जे बाळ आमच्या तावडीमध्ये आलं होतं जेव्हा त्या बाळाला आम्ही दरीमध्ये कोसळून देणार तेव्हाच तो माणूस आला आणि त्या माणसाने ना ते बाळ असं हिरवून घेतलं बरं आमच्याकडनं, त्या माणसाने आम्हाला फार असं मारलं बरं. आता इकडे राजकुमार पण बोलतो पण तुमच्या अक्कल का इकडे काही माती खायला गेली होती का, तुम्हाला त्याला मारता नाही आलं का, तुम्ही 4-5 जण होते, तो एकटा होता, तुम्हाला काही करता नाही आलं का. आता इकडे ते गुंड पण बोलतो आम्ही काही देखील करू शकत नाही बरं, त्या बाईने आमच्या डोळ्यामध्ये मिरचीची धुनी टाकली, त्या माणसाने आम्हाला धो धुतलं, आता तुम्ही आम्हाला जास्तीचे पैसे देणे, आम्ही जे काही सगळं घडलेलं आहे ना ते सगळं आता आम्ही पोलिसांना सांगून देऊ बरं, आम्हाला तर शिक्षा मिळेलच त्याच्याबरोबर तुम्हाला पण शिक्षा मिळेल बरं. आता इकडे डायरेक्ट राजकुमार पण बोलतो काही देखील पोलिसाला तेच सांगू नका बरं, आता मी तुम्हाला पैसे देतो. आता इकडे राजकुमारला प्रचंड असा संताप झालेला असतो बरं. इकडे सारंगनी पण त्या बाळाला घरी आणलेलं असतं. ती लोक तुम्हाला बोलते अरे सारंग हे कोणाचं बाळ आहे बरं, कोणाच्या बाळाला तू घरी घेऊन आलाय बरं. सारंग पण बोलतो आई हे एक बाळ आहे ना मला रस्त्यावरती सापडलं होतं बरं, एक गुंड या बाळाला मारून टाकायचा प्रयत्न करत होते बरं, त्या गुंडांपासून मी ह्या बाळाचा आहे ना जीव वाचून ह्या बाळाला ना घरी घेऊन आलेलो आहे बरं. आता इकडे ती लोक पण त्या बाळाकडे बघते. आता ती लोक तुम्हाला पण आहे असं फार असं रडू आलेलं असतात. आता ती लोक पण त्या बाळाला शिकट अशी मिठी मारते बरं. आता इकडे ती लोक पण बोलते हे बाळ आपल्या घरी आलं, मला कित्येक दिवसापासून बाळ या घरामध्ये हवं होतं बरं, हे बाळ घरी आलं ना आता मला खूप असा आनंद झाला आहे बरं. आता इकडे सारंग पण बोलतो हे बाळ अजिबात काही देखील एक हालचाल करत नव्हतं बरं, मला असं वाटलं होतं हे बाळ या जगामध्ये नाहीये बरं, या बाळाला मी विठुरायाच्या मंदिरामध्ये घेऊन गेलो होतो बरं, जेव्हा या बाळाला मी विठुरायाच्या मंदिरामध्ये घेऊन गेलो ना तेव्हाच विठुरायाने या बाळाला जीवनदान असं दिलं बरं, तेव्हाच हे बाळ असं हालचाल करू लागलं होतं बरं. आता सगळे घरातले पण बोलता पण ह्या बाळाची आई कुठे असेल बरं, ह्या बाळाची आई कुठे बरं. आता इकडे ती लोक तुम्हाला पण बोलते त्या बाळाची आई बाई ते सगळं जाऊ द्या बरं, आपण तिला नंतर शोधू, पण आता हे बाळ आपल्याच बरोबर राहिले, बाळ आपल्या घरामध्ये राहील बरं. आता इकडे सारंग पण बोलतो हो हो आई हे बाळ आपल्याच घरामध्ये राहिले, बाळ आपल्याच घरामध्ये इकडे राहणार आहे बरं. आता इकडे तिला पण प्रचंड असा आनंद झालेला असतो. आता इकडे सावली फार आजूबाजूला तिचे बाळ शोधण्याचा प्रयत्न करू लागत असते, पण सावलीला आजूबाजूला काही देखील तिचं बाळ मिळत नसतं. आता इकडे सावली एका जागी बसून जाते बरं, सावली अशी ढसा रडू लागत असते बरं. सावली बोलते हे सगळं माझ्या बरोबर काय होऊन गेलं बरं, आता मी हे बाळ डायरेक्ट तिने सारंग सरांना दाखवणार होते बरं, पण आता मी हे सगळं सारंग सरांना कसं काय दाखवू बरं, हे सगळं माझ्या बरोबर काय होऊन गेलं बरं. आता इकडे सावलीला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं आणि आता जो काही भाग असतो प्रेक्षकांनो तो भाग इथेच संपतो. तुम्हाला कशी वाटला हा भाग ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.